नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण एका नवीन विषयाबद्दल माहिती घेणार आहेत. आपल्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला जनावरांच्या दुधाचं प्रमाण का कमी होतं, म्हणजे हिवाळ्यामध्ये जनावरे दूध का कमी जातात त्याची कारणे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर उपाय पण सांगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. सर्वात पहिलं कारण म्हणजे कसं असतंय, हिवाळ्यामध्ये जनावरांना ऊर्जा जास्त खर्च होते. हे पहिलं मुख्य कारण. कसं असते, अतिशय थंडी जनावरांना वाजते, त्यामुळे ते जनावर ऊब निर्माण करण्यासाठी ऊर्जा खर्च करतात. आणि त्या जनावरांची ऊर्जा तुमच्या ऊब निर्माण करण्यामध्ये खर्च होत असेल तर त्याचा ऑटोमॅटिकली दूध कमी होण्यामध्ये परिणाम होतो. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे जनावरांची ऊर्जा कमी होणं. दुसरं कारण आहे पाणी कमी पिणे. कसं असतं, जनावरे थंडीमध्ये पाणी कमी पितात. वातावरण थंड असल्यामुळे जनावरांना पाणी पिऊ वाटत नाही, त्यामुळे त्यांचं पाण्याचं प्रमाण जे शरीरात जायचं असतं ते कमी होतं. कसं आहे, जनावरांच्या दुधामध्ये जवळपास 85% पाणी असतं, बरोबर आहे. जर जनावरे पाणीच नाही पिले तर दुधाचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. त्यामुळं पाणी कमी पिणं हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरं कारण आहे आहार कमी होणे. कसं असतंय, थंडी जास्त थंडी असल्यामुळे जनावरांना पण आहार जात नाही, त्यांचा आहार कमी होतो. आणि आहार कमी झाल्यामुळे जनावरांना जे पोषण तत्व लागतात, मिनरल्स, विटॅमिन्स, अशा प्रकारचे जे त्यांच्या घासमधून, त्यांच्या कडव्यामधून किंवा आहारामधून जे जाणार असतं ते कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक जनावरांचे पोषण कमी होतं आणि दुधाचं प्रमाण कमी होण्यास कारण आहे ते. आणि चौथं कारण काय, संप्रेरकाचा परिणाम. कसा असतंय, जनावरे दूध कुठल्या संप्रेरकामुळे देतात, म्हणजे असं एक संप्रेरक आहे, ऑक्सिटोसिन नावाचं संप्रेरक आहे. ते ऑक्सिटोसिन संप्रेरक कसं असतं, ते स्रावल्यामुळे दुधाची निर्मिती होत असते. आणि ते थंडीमध्ये कसं असतं, जनावरांची ऊर्जा त्या ऊब करण्यामध्ये, शरीरात वातावरण गरम करण्यामध्ये खर्च गेल्यामुळे संप्रेरक जे असतं, ऑक्सिटोसिन नावाचं जे संप्रेरक असतं त्याचं प्रमाण जे काय ते स्रावणार असतं ते त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक दुधाचं प्रमाण कमी होतं आणि जनावरे दूध कमी देतात. हे आहे चौथं कारण. आणि पाचवं कारण काय, जनावरांना होणारे थंडीजन्य आजार. कसं असतंय, थंडीमध्ये जनावरांना आजार खूप होतात. त्यामध्ये निमोनिया आहे, खोकला आहे, ताप आहे. हे जे थंडीजन्य आजार आहेत, हे आजार काय होतात, या आजारामुळे पण शरीराची कमतरता जाणवते शरीरामध्ये त्यांचे. त्यामुळे त्या शरीराचं कमतरता जाणवल्यामुळे, आहाराची कमतरता जाणल्यामुळे असे आजार जास्त झाल्यामुळे आणि त्यांच्यावर तेवढे उपचार न केल्यामुळे त्याची झीज होते शरीराची आणि त्यांचं स्त्रावणे, ऑक्सिटोसिन नावाचे स्त्रावण कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक दुधाचं प्रमाण कमी होतं. सहावं कारण आहे हिरवा चाऱ्याचा तुटवडा. कसा असतं, थंडीमध्ये जनावरांना आपण हिरवा चारा जास्त देऊ शकत नाही, कारण थंडीमध्ये हिरवा चाऱ्याचा तुटवडा असतो. आणि जनावरांना कसं असतंय, हिरवा चाऱ्यामधून मिनरल्स, विटॅमिन्स अशा प्रकारचे पोषक तत्वे जनावरांना जातात आणि त्यामुळे त्यांचा आहार जर कमी झाला तर ऑटोमॅटिक दुधावर परिणाम होतो आणि ऑटोमॅटिक दूध जनावरांचं कमी होतं. आणि सातवं कारण आहे गोठ्याचं अयोग्य व्यवस्थापन. कसं आहे, तुम्ही गोठा जर साफसफाई टायमाला केली, स्वच्छता केली, जनावरांची स्वच्छता केली तर जनावर फ्रेश राहतात, व्यवस्थित खातात, आहार त्याचा संतुलित राहतो. तुम्ही हे पण मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर तुमच्या गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. त्यांना टायमाला आहार देणं गरजेचं आहे. त्यांना थंड पाण्यापेक्षा थोडं उबदार गरम पाणी त्यांना कधी पाजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर गोठा नेहमी स्वच्छ ठेवला, किडीपासून, मुंग्यापासून, कोसडापासून जर तुम्ही गोठा स्वच्छ ठेवला, जनावरांना आजार होणार नाहीत. त्यामुळे ऑटोमॅटिक त्यांचं दुधाचं प्रमाण वाढतं. आणि हे सर्व कारण झाले म्हणजे दूध कमी होण्याचं, थंडीमध्ये दूध जनावरांचं कमी होण्याची कारण झाली. तर ह्या कारणासाठी उपाय काय आहेत, सर्वात महत्वाचं आहे गोठ्याचे व्यवस्थापन. गोठा तुम्ही स्वच्छ ठेवा. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही गोठा स्वच्छ ठेवला तर जनावर फ्रेश राहील. त्यांना टायमाला आहार चांगला द्या, त्याला संतुलित आहार पण गरजेचा आहे. आणि टायमाला उपचार द्या. त्याला काय झालं, रोग झाला तर पटकन दवाखान्यात जाऊन गोळ्या औषध करून डॉक्टरला बोलून त्याचा तातडीनं त्याचा आजार दूर करणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, वेळेवर उपचार जर तुम्ही केले आणि सर्व प्रकारे त्याला आहार जर चांगला दिला तर ऑटोमॅटिक जनावरांचं दूध वाढणार आहे आणि जनावरांचं दूध वाढलं की शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्या.
थंडीमध्ये कसं असतं, जनावरांना पाणी पिऊ वाटत नाही, थंड पाणी पिऊ वाटत नाही. ते कसं असतं, दुधामध्ये पाण्याचं प्रमाणच 85% आहे. त्यामुळे जर पाणी कमी झालं, शरीरामध्ये पाणी कमी झालं की ऑटोमॅटिक दूध कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही जनावरांना थोडं कोमट जर पाणी पाजलं तर ते पाणी पितील, आणि पाणी जास्त पिले की ऑटोमॅटिक दुधाचं प्रमाण वाढेल. त्यामुळे जर आपल्या शेतकऱ्यांना जर आपली माहिती जर छान वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. असे तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत जाईल. धन्यवाद.